श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्राचे झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21. कृपा करून वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करा. भक्तजना कारणे संपाव अवतारात ऐसे मना माझे येता. जड देह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येती राजे. शके 18 पूर्ण सत्वरती बहुधान्य मात्र मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदश मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. प्रहाराचा अवसर. चित्त करून एकाग्र निगम झाले निजरूपी. षडचक्रात वेदून ब्रह्मानंद चेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवेकरी त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करिता नाना परी तो वर्णिला न जाई. अक्कलकोटी जन समस्त दुःख करोने आक्रंता तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जनसन्मार्ग दाखविले दाविला. उद्धरिले जन्मुलाना तो महिमा कोण वर्णी. कोकणा समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशीत ग्रामा माझारी जन्म माझा झाल्यासे. तेथीलची बालपणे गेली आता कोपरली सेने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सापती. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर श्रेष्ठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रय जाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थ पूजन करते. दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणांची. ते मधला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलचरणम कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामीचरित्र असं कोण याची कथन केले. श्री गुरी कर्दळी वनातून आले स्वामी रूप प्रगटले भुवरी प्रख्यात झाले ते कथन तृतीयाध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला त्याचीच महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावा छळ आले 2 संन्यासी खल त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींशी पाठविले कारभार्यासी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यासी स्वामीचरणावरील भक्ती जडली कोण प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा. खर्चुनिया द्रव बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णना समस्त 9व्यात केले. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात. ते एकता पुनीत श्रोत होत सत्तेची. 11वा आणि 12वा ते 7चे अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपणा. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णना तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो केस झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिल. हरिभाऊ मराठी गृहस्थ केसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिल. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू तो दासोबा प्रसिद्ध 18व्यात वर्ण त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 59. सारांश रुपये सत्तेपे. गृहस्थ निर्धना त्या आले भाग्य पूर्ण त्याची केले वर्णना 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवियुक्त निवेदिले पूर्ण केले स्वामीचरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मासे गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिवता वंदोनी त्या उभयांचा ग्रंथ समाप्त केले से. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार संपत्ती आणि संतती प्राप्त हो. त्याची वाढो विमल विकीर्ती मुखी वसो वंदोनी त्या उभयांचा ग्रंथ समाप्त केले से. स्वामींनी दिला हा वर तो जो भावे वाचिले हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त हो. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणी अंती मोक्ष पद मिळवते. अंगी सर्वदा विनय वसो वृद्धाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो. भक्तश्रेष्ठ लागून ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रतिष्ठित आणला त्याचे रक्षावे दयाळा. कृपागणा समर्था स्वामीचरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे विचून सुंदर माळा करून घाला आला घेऊन विष्णू कवी. आपुल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठेविला बाळा. सदुदित याचा प्रतिपाळ कराव्या बाळा आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसृत भाविक भक्त 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.